नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आज राज्यपालांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केलाय. यावेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक तसंच नेते विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि इतर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन करण्यासंदर्भातील पत्र सुपूर्द केले. राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. अर्जदारांची कागदपत्र योग्य आहेत की नाही हे तपासणं आता या पडताळणीचा उद्देश आहे. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होईल, जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील आणि या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आता वार्षिक 46,000 कोटींचा बोजा पडतोय. देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे 3 नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या भेटीला गेले. या घडामोडी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण असणार याबाबतची माहिती समोर आली आहे. विधानसभेचं अध्यक्षपद पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे दिलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे आता निश्चित झाले. आज भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनंदन केले. याचबरोबर महायुतीचा घटक असल्यामुळे रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे लग्नाचं आश्वासन देत एका महिलेनं 72 वर्षीय वृद्धाचा खून केला आहे. या प्रकरणी आरोपी महिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मृत व्यक्ती रामदास खैरे यांनी महिलेला काही दागिने आणि मौल्यवान वस्तू दिल्या होत्या. लग्नाला टाळाटाळ करायला लागल्याने मृत वृद्धाने हे दागिने आणि मौल्यवान वस्तू परत मागितले. त्यामुळे संतापलेल्या महिलेने वृद्धाचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. MBBSच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पेपर सुरू होण्याच्या काही वेळ आधी MBBS द्वितीय वर्षाचा फार्मोकोलॉजी 1 या विषयाचा पेपर परीक्षेच्या तासभर आधी थेट सोशल मीडियावर लीक झाल्यानं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला फेरपरीक्षेची नामुष्की उडवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले की महायुती सरकार जनतेच्या मतांमुळे जिंकले नाही, तर दिल्लीत भाजपवाले बसले आहे, त्यांच्यामुळे महायुती जिंकली आहे. त्यांना लोकांची फिकीर नाही. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली असून ते काय निर्णय घेतात ते पाहू, असं देखील पटोले म्हणाले आहेत. अकोल्यात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. अकोल्यातल्या अकोला-पातूर राज्य महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. मालवाहू वाहन आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चक्क मालवाहू वाहन रस्त्यावरील डिवायडरला धडकून पलटी झालं. मालवाहू वाहनासह वाहनातील वाहून येणाऱ्या वस्तूंचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. प्रत्येकालाच आपलं शरीर सुदृढ राहावं असं वाटत असतं. त्यामुळे अनेक जण आपल्याला जिममध्ये व्यायाम करताना पाहायला मिळतात. त्यातच जिममध्ये व्यायाम करणे एका पैलवानाच्या जीवावर बेतलंय. जिममध्ये व्यायाम करताना एका पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पैलवान विक्रम पारखी असं मृत झालेल्या पैलवानाचं नाव आहे. त्यामुळे कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. नौदलाच्या पश्चिम विभागाच्या ताफ्यात लवकरच 3 युद्धनौका आणि 1 पाणबुडी सामील होणार असून त्यापैकी तुशील ही युद्धनौका महिनाभरात येणार असल्याची घोषणा नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ॲडमिरल संजय जयसिंग यांनी दिली आहे. नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय नौदलाच्या स्टील्थ गाइडेड मिसाईल विध्वंसक INS मोर्मुगाओवर ही पत्रकार परिषद पार पडली.
प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।